यंदा सर्फनाला प्रकल्पात पाणी साठणार, 66% पाणीसाठा करण्याचे आमदार प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन. संकल्पित कामाच्या पूर्ततेचं समाधान वेगळंच असल्याचंही त्यांनी केलं स्पष्ट. आजरा तालुक्यातील चौथा आणि अखेरचा पाणी प्रकल्प सर्फनालामध्ये यंदा पाणी साठवण्याचं प्रतिपादन आमदार प्रकाश आंबेडकर यांनी आजऱ्यात केलं. यंदा 66% पाणीसाठा केला जाणार असून याचा आजऱ्यातील पश्चिम भागाचा 20 गावांना लाभ होऊन सुमारे 2700 हेक्टर जमीन सिंचित होईल असंही ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील चित्री, आंबेओहोळ, उचंगी पाठोपाठ सर्फनाला हा चौथा पाणी प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे. याबाबत आजरा तालुका आणि विशेषतः पश्चिम भागातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. आजरा तालुक्यातील पश्चिमेकडील अगदी टोकावर कोकण भागास निकट वसलेल्या सर्फनाला धरणस्थळावर अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा करत सर्फनालाच्या कामाची माहिती घेतल्यानंतर ते बोलत होते. या प्रकल्पाबाबत त्यांनी काही महत्त्वाच्या सूचनाही केल्याचं प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितलं. यावेळी कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी स्वागत करत आमदार आंबेडकर यांचा सत्कार केला. आमदार आंबेडकर म्हणाले, आजरा तालुक्यातील 670 दशलक्ष घनफूट मर्यादेचा हा प्रकल्प गेली 20 वर्ष नाहक रखडला. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासह विविध कामे अपुरी राहिली होती, त्यामुळे कामाला गती येत नव्हती. या पार्श्वभूमीवर सुप्रमा म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यता आणण्याचं काम आधी केलं आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडवले. पारपोली, गावठाण या गावांमधील घरांचे निवाडे करण्यास सुमारे 40 कोटी रुपये मंजूर करून घेतले. यामुळे शेळपाणी देवर्डे येथील प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतीमध्ये धरणग्रस्तांना घरं बांधता आली. प्रश्न मार्गी लागल्याने घरभरणीही केली गेली. त्यामुळे यंदा या प्रकल्पात 66% पाणीसाठा केला जाईल. प्रकल्पग्रस्तांचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागले असले तरी उर्वरित काही जणांचे प्रश्न नक्की मार्गी लावले जातील. 2014च्या निवडणुकीपूर्वी काढलेल्या संघर्ष यात्रेमध्ये सर्फनाला, धामणी आणि नागणवाडी हे प्रकल्प मार्गी लावण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. त्यास यश मिळतंय. नागणवाडी प्रकल्पाचे पाणीपूजन पाठोपाठ सर्फनालाही साकारला आहे. आता धामणी प्रकल्पावर लक्ष असेल. जनहितासाठी संकल्प केलेल्या कामाच्या पूर्ततेचं समाधान वेगळं आहे. उपविभागीय अभियंता स्वाती उरणकर, कनिष्ठ अभियंता प्रकाश एसणे, सुशील पाटील, संभाजी कुंभार, पाटबंधारे शाखा अधिकारी श्री आंबेडकर, प्रकाश मिटके, उपसरपंच प्रकाश काविटकर, जितेंद्र भोसले, संतोष बाटले आदी उपस्थित होते.